महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणानं राजीनामा दिल्याची माहिती। क्रिकेटपटू युवराज सिंगसह अभिनेते सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांना नोटीस, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, सट्ट्याच्या जाहिराती करणं होणार। महाराष्ट्रात लटकलेल्या स्थानिक निवडणुका, जानेवारी 2026 मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची मागणी। महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीबाबत आज महत्त्वपूर्ण सुनावणी। राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा, नाना पटोले यांची महायुतीकडे मागणी। चिंता करायचं कारण नाही, राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीतच, भाजपचा दावा। आता 20 वर्ष जुनी वाहनं चालवता येणार, केंद्राने मोटार वाहन कायद्यात केले बदल। खबरदार, घोडबंदर घाटात अवजड वाहनं सोडाल तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं। मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन। विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा चिघळणार, उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिवा पाटील समर्थकाक्रमक। पोलिसांवर मनोरमा खेडकरनं सोडले कुत्रे, मनोरमा खेडकर पूजाची आई, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल। अंजली दमानियांवर महायुती मेहरबान, रोहित पवारांनी दिल्या खोचक शुभेच्छा। महायुतीकडून अंजली दमानिया यांचे पती सरकारी समितीवर। मुंबईची भुयारी मेट्रो आणखी लवकर धावू लागली, आता पहिली भुयारी मेट्रो सुटते सकाळी 5:55 कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद, मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्यांची सामाजिक कार्यकर्त्यासोबत अरेरावी। सर्वोच्च न्यायालयाचा वंताराला दिलासा, वंतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले। प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वंतारावर आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान। सिन्नर तालुक्यातील भगूर पांडुर्ली रोडची दुरवस्था, रस्त्यावर 2 ते 3 मीटर लांबीचे खड्डे। शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान। संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यात मुसळधार, घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, परिसरातील गावाशी संपर्क तुटला। जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी, अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिका कर्मचारी। उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 4 जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत न जाण्याचं आवाहन, देहरादूनमधील तामसा नदीला पूर।